नमस्कार, मी दिनार सोहनी. माझं यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून. यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंट प्लीज सबस्क्राईब करा. मागेच मी म्हटलं होतं, एका व्हिडिओत मी बोललो होतो की नाव जरी ॲट द लॉ पॉईंट असलं आणि काही विषय जरी लॉशी संबंधित, काही म्हणण्यापेक्षा बरेचसे विषय जरी लॉशी संबंधित असले, कारण समाजकारण, राजकारण याच्याशी अत्यंत क्लोज रिलेशन असलेला, म्हणजे अत्यंत निकटचा विषय कुठला असेल तर तो कायदा. त्याच्यामुळे सगळ्याच विषयांचा साधारण लॉशी संबंध असतो. पण आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो वेगळा विषय असा, तुम्हाला एक विनंती करायची की तुम्ही प्रश्न विचारायला शिका. कुठलीही गोष्ट ब्लाइंड फोल्ड ॲक्सेप्ट नाही करायची. प्रश्न विचारायला शिकायचं. जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रश्न विचारा. आणि तुम्ही म्हणाल प्रश्न कोणाला विचारा, कोणालाही विचारू नका, तुमच्याच मनाला विचारा. तुमच्याच मनाला विचारा याचा अर्थ तुम्ही स्वतः तो प्रश्नाचा शोध घ्या, उत्तर फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. उत्तर नाही मिळालं निराश होऊ नका. तो प्रश्न तुमच्या मनाच्या सबकॉन्शियस लेवलला जाऊन रेस्ट होईल, कधीतरी उत्तर मिळेल. पण प्रश्न विचारण्याची ॲबिलिटी जळली पाहिजे. हाच एक फरक आहे जनावर आणि माणसामधला. ह्याच्यावर एक चांगला विनोद आठवला, जिम कार्बेटच्या पुस्तकात वाचलेला. तो सांगतो, जिम कार्बेट हा एक प्रसिद्ध शिकारी होता, मॅन इटर्स वाघांचा. तर तो एका शिकारीला गेला. एक नरभक्षक वाघ धुमाकूळ घालत होता म्हणून त्या वाघाच्या, आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता, तो पण शिकारी होता. आणि 3 वाटाडे होते. जंगलात असल्यामुळे जंगलातले रस्ते आदिवासींना माहीत असतात. तर तो 3 वाटाड्यांना घेऊन निघाला. 2 त्याचा मित्र, हे दोघं शिकारी निघाले आणि टोटल 5 माणसं झाली. 3 आदिवासी वाटा दाखवणारे. मग त्याने एक झाड लोकेट केलं, एरिया फाइंड आउट केला, त्या झाडावर मचाण बांधलं. मचाण म्हणजे काय म्हणतात, लाकडाचं एक छोटंसं बसायला जागा की जिथे बसून वाघाला टार्गेट करता येईल. आणि मग जिम कार्बेट म्हणाला की त्या आदिवासींना म्हणाला, आता आम्ही दोघं थांबतो, रात्र होईल, आता बघूया वाघ मिळाला तर, तुम्ही तिघं जा आता. तर तो आदिवासी म्हणाला, ते आदिवासी म्हणाले, हो वाघ इथेच जवळपास कुठेतरी असेल, कदाचित बघत पण असेल आपल्याला. आत्ता आपण जास्त माणसं होत म्हणून तो आला नाही अटॅक करायला, बघत पण असेल. तर आम्ही 3 परत गेलो माणसं, तर तुम्ही 2 इथेच राहणार ना. मग वाघाला कळेल ना की तुम्ही 2 इथे आहात ते. त्याच्यावर जिम कार्बेटने उत्तर दिलं, वाघांना गणित कळत नाही. वाघाला हे मोजता येत नाहीत माणसं. 5 माणसं आली, 3 गेली, 5 + 3 2, असं वाघाला गणित कळत नाही. हे फार मजेशीर उत्तर आहे, मला ते फार आवडलं. वाघाला गणित कळत नाही. माणसांच्यात आणि जनावरांच्यात हाच फरक आहे. दिव्याचा खांब, पोस्टाची पेटी कधीही प्रश्न विचारणार नाहीत. इनॅनिमेट ऑब्जेक्ट आहे. जनावरांना आणि माणसांना काही गोष्टी समान असतात. दोघांनाही भूक कळते, दोघांनाही भीती कळते, दोघांनाही तहान लागते, दोघांनाही मैथून कळतं. पण ह्याच्यानंतर संपतं. जनावरांना विचार करता येत नाही. वाघ विचार नाही करणार की सफरचंद झाडावरून खाली का पडलं. हे माणूस विचार करू शकतो, ह्या न्यूटन विचार करू शकतो. तर तुम्ही जर का मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांच्या, म्हणजे तुम्ही शास्त्रज्ञ व्हा असं मला म्हणायचं नाही, ते शक्य पण नाही. शास्त्रज्ञ जन्मावे लागतात. असे प्रश्न विचारून कोणी शास्त्रज्ञ होत नाही. पण कमीत कमी लॉजिकल माणूस तरी व्हायचा प्रयत्न करूया, तुम्ही आणि मी सुद्धा. तर न्यूटनला प्रश्न पडला की सफरचंद खाली का पडतं, वर का जात नाही. असा विचार करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा आपल्याला माहिती पाहिजे. आईन्स्टाईनला प्रश्न पडला होता, तो शाळेत असताना, की आपण जर का प्रकाशाच्या वेगाने गेलो तर काय होईल. किती भयंकर प्रश्न आहे बघा. म्हणजे एका 12-15 वर्षाच्या मुलाला प्रश्न पडू शकतो की माणूस प्रकाशाच्या वेगाने जर का धावायला लागला, गती मिळाली तर काय होईल. हे प्रश्न पडले पाहिजेत. आणि या प्रश्न पडण्यात ती मोठी माणसं आणि आपण वेगळे आहोत. आपल्याला त्यांच्या एवढं मोठं होणं बाप जन्मी शक्य नाही. आपण तसे जन्मलेलेच नाहीत. ती जन्मलेली माणसं होती. पण निदान आपण जिथे आपल्याला उत्तरं मिळतात किंवा मिळण्याची पॉसिबिलिटी आहे तिथे तरी प्रश्न विचारूया. एक फ्रेंच मॅथमॅटिशियन आणि फिलॉसॉफर, पूर्वीच्या काळचे सगळे फिलॉसॉफर फंडामेंटली मॅथमॅटिशियन होते. तर त्या देकार्त नावाचा तो फ्रेंच फिलॉसॉफर मॅथमॅटिशियन, फार मोठा मॅथमॅटिशियन होता. तर त्यांनी सांगितलं, त्याचं एक वाक्य फार फेमस आहे, मला प्रचंड आवडतं. आय थिंक बिकॉज आय ॲम. आय थिंक बिकॉज आय ॲम. मी विचार करतो कारण मी आहे. मी नसलोच तर विचार कोण करील. मी जिवंत आहे म्हणून मी विचार करतो. तर मी जर का नसलोच जिवंत तर विचार कोण करील. तर विचार करणं हा एकमेव फॅकल्टी अशी आहे माणसाकडे की जी माणसाला डिफरन्शिएट करू शकते, जनावरापासून डिफरन्शिएट करू शकते, इनॅनिमेट ऑब्जेक्ट म्हणजे नॉन लिव्हिंग थिंगपासून वेगळं करू शकते. दगड प्रश्न नाही विचारणार, तुम्ही विचारू शकाल.
तुम्हाला कोणी जर का सांगितलं गणपतीला लाल फुलच व्हायचं, तर तुम्ही विचारा किंवा लाल फुलच का व्हायचं? पिवळं व्हायला तर काय करेल गणपती? पांढरं व्हायला तर काय करेल? शंकराला पांढरं फुल व्हायचं, दत्ताला पिवळा चाफा व्हायचा, गणपतीला लाल फुल व्हायचं, देवीला मोगऱ्याची वेणी व्हायची. हे कोणी ठरवलं? हे असं वेदात लिहिलेलं आहे का माणसानेच ठरवलं पुराणातून? आणि माणसाने ठरवलं असेल तर का ठरवलं? म्हणजे समजा मी पिवळं फुल व्हायलं गणपतीला तर काय करेल गणपती? आणि गणपती जर का माझ्यावर रागावून माझी वाट लावणार असेल तर तो देव कसला? देवाला आपण परात्पर पिता म्हणतो, मात्या पित्यांच्याही वर लेखतो आपण देवाला. आपला समाज म्हणजे जर का देवाची आपण मुलं असू तर आपल्यातून एखादी चूक झाली म्हणून देव आपली वाट लावेल का? आपण असं करतो का? आपल्या मुलाच्यातून थोडीशी चूक झाली की त्याला लाथ मारून घराबाहेर काढतो का आपण? मग गणपती देव आहे तो असं कसं करेल? पिवळं फुल व्हायलं तर, हिरवं फुल व्हायलं तर. हिरवं म्हणजे हिरवा चाफा असतो म्हणून म्हटलं, नॉर्मल हिरवी फुलं नसतं. काही माणसं मेटिक्युलसली एकदम म्हणजे अगदी पद्धतशीरपणाने गणपतीला व्हायच्या 21 दुर्वांचे बरोबर 21 अशा मोजत असतात ना. मला प्रश्न मला खूप लहानपणापासून पडलेत आणि त्यांची उत्तरही मला मिळाले. उत्तर आहेत माझ्याकडे माझ्या पडलेल्या प्रश्नांची, पण मी आत्ता सांगणार नाही. तुम्ही स्वतः विचार करा, हे प्रश्न स्वतःला विचारायचे की समजा 21 दुर्गांच्या ऐवजी 20 झाले किंवा 22 झाले तर काय होईल? 22 दुर्वा व्हायला गेल्या किंवा 20 व्हायला गेल्या, 19 तर काय होणार आहे? आपला बहुमूल्य वेळ माणसाचा दुर्वा मोडण्यात, टाइमपास करण्यात खर्च करायचा का? सत्यनारायणाला विष्णू सहस्त्रनाम 1000 विष्णूंची नावं, 1000 तुळशी. तर माणसं मोजत बसतात 1000 तुळशी. मी पाहिलेलं आहे माणसांना मोजताना. जयवंत दळवींनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलेलं आहे, आत्मचरित्राऐवजी असं त्या पुस्तकाचं नाव. आणि जयवंत दळवी तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, फार मोठे मराठी लेखक होते की त्यांच्या वडिलांचा दुपारपर्यंतचा वेळ नुसतं पूजा करण्यात जायचा. तुळशी निवडा, दुर्वा निवडा, फुलं आणा, सगळं ते करा, सागरसंगीत, षोडशोपचार पूजा. मग जेवल्यावर ती पूजा झाल्यावर जेवायचं आणि झोपायचं. तर 2-2 तास जर का पूजेत घालवायला लागलो आपण, तर एवढा वेळ आहे का? आणि याची आवश्यकता आहे का? कारण अध्यात्मातच सांगितलं आहे सर्वश्रेष्ठ मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ असते. आणि तुम्हाला वाटेल मी देवाच्या अस्तित्वाला चॅलेंज करतोय का? तसं नाही आहे. मी देवाच्या अस्तित्वाला चॅलेंज करतोय, मी नास्तिक आहे म्हणून नाही सांगत आहे. प्रत्येक ठिकाणी विचार करा, जिथे जिथे तुम्हाला शक्य असेल. आता ती साधू वाण्याची गोष्ट ती आठवते मला. ती संतोषी मातेची होती का सत्यनारायणाची माहिती नाही. आपली ऑर्डर आज्ञा पाळली नाही म्हणून ती बोट संतोषी माता किंवा सत्यनारायण कोण बुडवतो. असं करेल का देव? देव म्हणजे काय छोटा राजन छोटा शकील आहे का? खंडणी नाही दिली आता तुझी वाटत लावून टाकतो, अशी बोट देव बुडवेल का? हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. त्या गोष्ट सांगणारा भटाला नाही म्हणत, त्याला माहीत नसेल उत्तर, तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे हा प्रश्न. आता तुम्ही म्हणाल मी काय देवादेकांच्यावरच कॉन्सन्ट्रेट करतो का? मुळीच नाही. तुम्ही असा प्रश्न विचारा ना की झाडं हिरवी का असतात? मी एका बॉटनीच्या प्राध्यापकाला प्रश्न विचारला होता की लाल माठात क्लोरोफिल कुठून येतं? तो माठ लाल असतो. तेव्हा मला लक्षात आलं की पूर्ण लाल नसतो, त्याच्यात पण एक हिरवी शेड असते क्लोरोफिलची. तर तुम्ही हा प्रश्न विचारा ना की झाडं हिरवी का असतात? कुठलाही प्रश्न मनात आला पाहिजे. कारण प्रश्न मनात न येणं ही जनावरांची आणि निर्जीव वस्तूंची प्रॉपर्टी आहे, ती आपल्यात नसली पाहिजे. प्रश्नांची उत्तरं जर का नाही मिळाली आणि तुम्ही अस्वस्थ झालात तर चांगलं आहे, कारण अस्वस्थ होणं ही पण माणसांची निशाणी आहे. अस्वस्थ होणं, रेस्टलेस ज्याला म्हणतात, ते होणं ही माणसांची प्रॉपर्टी आहे. तुम्ही प्रश्न विचारायला शिका, स्वतःला प्रश्न विचारा आणि सुबुद्ध होऊया सगळेच जण आपण. मी काय तुमच्यापेक्षा फार मोठं आहे आणि तत्वज्ञानाच्या उंच खुर्चीवर बसून तुम्हाला शिकवतोय असं मुळीच नाही. मी मूर्खच आहे, पण मला सुद्धा मूर्खपणातून बाहेर यायचंय ना. म्हणून मी किती वर्षापासून एक प्रश्न विचारतोय आणि त्याची उत्तरं शोधतोय आणि त्याची उत्तरं मिळतायत ती मी चेक करतोय विद्वानांच्या बरोबर बोलून की हे बरोबर आहे ना, मला वाटतंय ते, आणि सॅटिस्फाय होतोय. याच्यात एक वेगळी मजा आहे असं आयुष्य जगण्यात. नुसतं आपलं सकाळी उठलं, टी व्ही बघायचा, दुपारी जेवायचं, झोपायचं, ऑफिसमध्ये जायचं, बॉसच्या शिव्या खायच्या, परत घरी यायचं, परत तेच करायचं. हे काय लाईफ आहे का? काही श्रीमंत बायका असं आपल्याकडे लाईफ जगतात, अतिश्रीमंत बायका. मी नाव नाही घेणार, पण सतत नाचगाणी करायची, सतत पार्ट्या करायच्या, सोन्याचे कपडे घालायचे. काय लाईफ आहे का? दररोज तेच. आज पार्टी, उद्या पार्टी, परवा पार्टी. पार्टीला येणारी माणसं पण तीच, पार्टी करणारी व्यक्ती पण तीच, कपडे पण तसेच.
म्हणजे सतत सतत पार्ट्या आणि सतत एन्जॉयमेंट एक ठराविक लोकांबरोबर, हे दररोज. हे काय लाईव्ह आहे का? तुम्ही विचार करा स्वतः. विचार करायला लागाल तर विचार करण्यातला आनंद तुम्हाला समजेल. एक मोठा तत्वज्ञ म्हणाला होता, माणसाला विचार करायला इतकं आवडत नाही की एक वेळ माणूस मरेल पण विचार नाही करणार. लक्षात घ्या, वाक्य परत सांगते, इतकं आवडत नाही माणसाला विचार करायला की माणूस मरेल पण विचार नाही करणार. प्रत्येक जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा तुम्ही सगळे चेक करा की आपण ज्या पॅटर्न खाली वर्षानुवर्ष जगत आलो, वर्षानुवर्ष आपण असेच जगतोय, तर हे सगळं बरोबर आहे का? याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे का? काही तर्कशास्त्र आहे का? कारण तर्क हा फक्त माणसाला दिलेला आहे. तर्क ही गिफ्ट आहे आपल्याला मिळालेली. फार माणसांच्यात सुद्धा फार कमी लोकांना तर्कबुद्धी वापरता येते असं माझं ऑब्झर्वेशन आहे. मला सुद्धा वापरता येत नाही कधी कधी असं मला वाटतं. कारण जर का मी तर्कबुद्धी वापरली असती तर आईन्स्टाईनच झालो असतो ना. मग मी का नाही झालो आईन्स्टाईन? नाही झालो कारण मी प्रश्न विचारायला शिकलो नाही लहानपणापासून. आणि माझा जन्म त्या कार्यासाठी झालेला नाही. मी मगाशीच म्हटलं जन्मलेली माणसं असतात, पण आपण त्यांच्या एवढं मोठं होणं बाप जन्मी शक्य नाही. पण थोडंसं तरी आपली लेवल उंचावूया, थोडीशी लेवल उंचावूया. प्रश्न विचारा की मी शंकराच्या पिंडीला आंघोळ घालतोय, दूध ओततोय 1 लिटर, परत पाणी ओततोय, ते काय कशाला? आपण एक ते शिखांचे गुरुग्रंथ साहिब ते पुस्तक आहे, त्या पुस्तकाला ते वारा घालत असतं. तर कशाला वारा घालायचा पुस्तकाला? आता मला न्यूटन हा माझा अतिशय आवडता शास्त्रज्ञ आहे. मी त्याची पुस्तकं पण म्हणजे त्याच्यावर लिहिलेली, त्याच्या लॉजवर लिहिलेली पुस्तकं मी वाचलेली आहेत, अजूनही वाचतो. पण त्या पुस्तकाला वारा घालत बसत नाही हो मी. ते कशाला करायचं आहे? कधीतरी आपण विचारणा ह्याची करत असून माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करूया. मी पण असा प्रयत्न करतो. मी परत तुम्हाला सांगतो की मी एका मोठ्या उंच सीटवर बसून तुम्हाला शिकवतोय असं नाही. मी पण तुमच्यातला कदाचित तुमच्यापेक्षाही मूर्ख असेल, पण मी असा सतत विचार करत असतो की चला का होत आहे, आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत ना. तर कृपया ना प्रश्न विचारायची सवय स्वतःला लावून घ्या. प्रश्न विचारणं ही एक चांगली, मी त्याला कलाच म्हणतो, त्याला मी म्हणतो आर्ट ऑफ थिंकिंग. ही टर्म मी स्वतः काढलेली आहे, आर्ट ऑफ थिंकिंग. तर विचार करता आला पाहिजे ना. मला नेहमी प्रश्न पडतो, लालबागच्या राजाला नवसाला पावणारा देव आहे. समजा 2 माणसं गेली आणि ही 2 माणसं एकाच मतदारसंघातून निवडणूक एकच लढवत आहेत. तर 2 माणसं एकाच मतदारसंघातून एकाच वेळी निवडणूक लढवत आहेत आणि दोघांनी लालबागच्या राजाला असं नवस म्हणाल बोलले की मी जर का निवडणूक जिंकलो तर तुला 1.25 किलो पेढे आणून देईल. आता प्रॉब्लेम आहे, लालबागच्या राजापुढे प्रॉब्लेम आहे. कारण आता कोणाला नवसाला पावणारा दोघंही जिंकणं शक्यच नाही. एकच जिंकला पाहिजे. म्हणजे एक हरला पाहिजे. म्हणजे त्या हरलेल्या माणसाने बोललेला नवस फुकट गेला. मग काय याच्या पाठीमागे लॉजिक? खरंच असं काय असेल का? देव नवसाला पावत असेल का? आणि पावतच जर का असेल तर देव सगळीकडेच आहे हो. सिद्धिविनायकाला नकोच बोला. लालबागच्या राजात किंवा कुठल्याही देवात, उज्जैनाच्या एखाद्या शंकराच्या देवळात शंकराच्या अशी काय पॉवर आहे की तिथे बोललं तरच तुमची मागणी पूर्ण होते? आणि फंडामेंटली शक्य आहे का? असं विचार करा तुम्ही. म्हणून आजचा एपिसोड ह्याच्यावरच. कृपया सगळ्यांनी विचार करा. धन्यवाद.